मी अशी किती पार्टी केली यार माझी लँग्वेज पण बदलली पाहिजे. गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी ब्लॉगिंग तर करते आता एक हफ्त्याने. मी दरवेळी बोलते, जेव्हा पण ब्लॉगिंग करते तेव्हा बोलते, कारण मी खूप गॅप घेत करते ब्लॉगिंग, कारण असं पॉसिबल नाही होतं मला. आता मी आत्ता आली बघा, बॅकग्राऊंड पण माझं दिसत असेल की मी खूपच म्हणजे 1 महिन्याने आले घरी. मी खूप मागे लागलेली यायला घरी, की मला घरी यायचं, घरी कंटाळा आलेला माहिती. अक्षरशः तिकडे ऊन एवढं आहे, इथे आले तिथे पण गरमी खूप आहे. बघू शकता माझी हालत तुम्ही. असं बोलते तसं काय मी हे काय बोलतात रे, ते BP माझ्यावर येतात ना, बघू शकता तुम्ही. असं काहीतरी असतं मला नाही माहीत. तर तसे असं डार्क सर्कल आणि इकडे असे घामोळे आलेत मला. म्हणजे हालत एवढी बेकार झाली. आल्या मी भांडी घासली काल काहीतरी सामान सगळं लावलं आणि आज फ्रीज साफ केला. आणि वेदांचा उद्या बड्डे म्हणून मी आज ब्लॉगिंग स्टार्ट केली आहे. तर आता तर रात्री कापू 12 वाजता केक. पण कॉलेजच्या ॲडमिशनची प्रोसेस चालू होती. मी फायनली TYला गेली. लास्ट इयर आहे बापरे यावेळेस. आणि माझे फॉर्म वगैरे भरायचे होते. मी त्याच्यासाठी स्पेशली आली इकडे. आणि फॉर्म भरायला नंतर मग आदल्या दिवशी मेसेज आला की नाही, फॉर्म घेऊन नाही यायचे, ऑनलाईन रजिस्टर झालेला आहे फॉर्म, फक्त फी भरा बस झालं ॲडमिशन, एवढंच होतं. हे जर नसतं तर मी तिकडे थांबली असती, तर मग असं झालं असतं की फॉर्म घेऊन या लगेच कॉलेजमध्ये. किती उलटं फरक पडला या सगळ्यामध्ये. मी आले ते अजून माझे कपडे आहेत ते तसेच आहेत, म्हणजे असं सेटअप पण नाही केलं मी कपड्यांचा. मी आता उद्या सगळे सेटअप करणार आहे कपडे. सगळे कपड्यातले जुने आहेत ते सगळे काढणार आहे, नवीन सगळे भरणार आहे. अजून मला शॉपिंग करायची, त्याच्यासाठी पण मी आलेली, पण ते शॉपिंगला न्यू स्टॉकच आलेला नाही आहे. तर आता तो येईल तेव्हा मी आणि माझी फ्रेंड जाणार आहे शॉपिंग करायला. त्याचा पण ब्लॉग येईल. आणि मी ठाण्याला जाणार आहे शॉपिंग करायला. तिकडे खूप सेल लागला आहे म्हणूनच चालली. सेल लागला तर मुली कुठे नाही जाणार, मुली चंद्रावर पण पोचतील सेल लागला असेल तर. एनिवेज तो आता. आणि उद्या स्पेशल बेत आहे बिर्याणीचा. फर्स्ट टाईम बिर्याणी करणार आहे मी ते चिकन जास्त खात नाही, 1-2 पीसेस खाते. पण मला भात आणि ग्रेव्ही खूप आवडतं, खूपच. म्हणून मी स्पेशली करणार आहे. आणि त्याचा बड्डे, त्याची फरमाईश होती. आणि मी गुलाबजाम पण केलेत, मी ते पण दाखवते कसे केलेत ते. कसे केलेत म्हणजे जसं करतात तसेच केलेत गुलाबजाम. आणि ते आजची म्हणजे आज मी काय चाललंय हॅपी बर्थडे. टावेल हटाव, कॅन्डल लागला का, बाटली पण तिथेच, बाटली आगला. ए मेंटल, पंखा चालू कर ना बाबा. पण ते अरे टाइम तो झाला का, झाला, वाजले 12. फर्स्ट बर्थडे दादाचा गुगली. चाचू लाईट लाव. तू कापणारच की नाही केक. हॅपी बर्थडे टू यू. अरे उद्या वेळ नाही ना, आजच केक कापून घेतला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर वेदांत. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे टू यू. खा मला बरवतच नाही यार कोण. थोडा का तुझ्या मनासारखा केक आणलाय, व्हाईट पाहिजे. माझ्या हातचं का, माझ्या हातचं घालतंय. थँक्यू. हा थँक्यू बोललो मी. बाई एवढी गरमी, काय झालंय. सूर्यदेव एवढे का तापलेत. ते एक आहे ना मीम, चंद्रावर प्रेम केलं तर सूर्याला जलन होणारच ना, अशी हालत झाली आता. आणि मी आता 100 डेजचे ब्लॉगिंग पण चालू केलेत. मी ते ब्रेक केलेलं थोडं, कारण मी त्याच्यामध्ये पण कन्फ्यूज होते. म्हणजे मी लाईफमध्ये एवढी कन्फ्यूज आहे की समजत नाही काय करायचं. काय यार माझी लँग्वेज पण बदलली. स्किन दिसते बघ अशी इकडं. स्किन दिसणारच ना पागल. तसं नाही रे, कसं आहे
इकडे इथे काल छोटी छोटी फोडी आलेली. आम्ही येतील, तुला काय करायचं? गावाला किती काळी पडलेली मी आणि आता बघ असंच कलर झाला लगेच. मी काय करू तुला? बाई एसीची आता गरज वाटते ना एवढी. नको, थंडी पावसाळा आला की मग हा थंडी आणि पावसामध्ये तर तशीच राहते एसी, पण आता गरज वाटते यार एसी. मी असते तर कायच मी काहीच नसतं केलं. मग मी पण कायच करतो. नाही यार, मी बर्थडेला काहीच नव्हतं. बोरिंग असतो बर्थडे. जर स्कूल स्कूल चालू असेल ना तर काय नाही वाटत, कारण स्कूलमध्ये कसं चॉकलेट देता येतात, काहीतरी एक अशी टीचर्सला चॉकलेट देता येतात. स्कूलमध्ये जायला मजा वाटते नवीन नवीन कपडे घालून. पण आता तसं काय नाही. कॉलेजमध्ये कसं तेच जे घालतो तेच कपडे घालायचे असतात. आणि यार कळत नाही यार कॉलेजमध्ये काय कपडे घालून जायचे. एक पहिल्याने ठीक होतं स्कूलमध्ये की हा युनिफॉर्म आहे, हा घालून जायचा. पण आता कॉलेजमध्ये काय समजत नाही. स्कूलमध्ये भारी होतं, बट आता जर स्कूलमध्ये कोणाचा बर्थडे असला ना तर कॅन्टीन मध्ये जाऊन पार्टी द्यावी लागते. माझ्या तरी चांगलं, माझ्या सुट्टीमध्ये बर्थडे मला पार्टी द्यावी लागते. ते सोड, पण मला समजत नाही कॉलेजमध्ये जायचं असेल तर कुठले कपडे घालायचे आणि असे कपडे पाहिजे असेल ते असे वेगवेगळे कपडे लागतात. पहिले बरं होतं की युनिफॉर्म होता यार, काहीच झंझट नव्हती कसली. तू ये ना डायरेक्ट असं उभा राहा ना, कशाला खाली होतोय. मला झोपायचं. आणि स्कूलमध्ये जर पार्टी द्यायची असेल तर ज्यांना आपण नाही ओळखत ना ते पण बर्थडेला येतात आणि चांगले 200-300 रुपये घेऊन जावे लागतात. मी अशी किती पार्टी केली आहे, बट ज्यांना ओळखतो त्यांच्याबरोबर केली. मी नाही कधीच कोणाला पार्टी दिली. कारण काहीच बिर्याणीची तयारी चालू झाली आहे. तर आता इथे भात वगैरे पण झालेला आहे सगळं रेडी आणि इथे चालू आहे कांद्याची. आता फक्त चिकनला वगैरे ते फोडणी द्यायची आहे, मग झालं. बापरे एवढी गरमी होते ना, खतरनाक गरमी आहे किचनमध्ये. तर बाकी काय नाही, एवढंच राहिलं आहे. कांदे चिरताना मेन म्हणजे डोळे गेले माझे. तर कांद्याचं पण बंद केलं आहे. ते कांद्याचं काहीतरी वरून लागतो, मला वाटलं कांदा फोडणीला एवढा लागतो, म्हणून मी बघितली रेसिपी तर एवढा फोडणीला कांदा होता तो. म्हणलं कसं चिरणार मी, तरी मी एवढा नाही चिरले बऱ्यापैकी. आणि आता फक्त कोशिंबीरला कांदे चिरायचे. परत डोळ्यातनं पाणी येणारच आहे माझ्या. रोलाने मला कांदा ये. सो लेट्स गाईज झालंय बिर्याणी, पण ती तशी बिर्याणी नाही झाली आहे जी हॉटेलमध्ये असते, असं जिथे यूट्यूबवर दाखवली जाते. जरा वेगळी झाली, जरा गडबड पण झाली. फूड कलर पण टाकलेत थोडे. गडबड झाली म्हणजे ना असं मी ग्रेव्ही आहे ना त्याची ग्रेव्हीसारखी नाही केली, मी रस्सा टाईप केली. जसं आपण रोज खायला बनवतो, चिकन भात, चिकन रस्सा, चिकन भाकरी, तसं मी केली. त्याचं पाणी झालं जरा. भात पण आय थिंक हे झाला, दाखवते मी. तर अशी झाली ही बिर्याणी. लागला चटका. आणि जरा ओली सारखी झाली आहे, पण टेस्टी झाली आहे असं नाही. हां असं ग्रीन कलर पण आहे, ऑरेंज कलर पण आहे. मी जरा मिक्स करून टाकलं. तर अशी झाली ही बिर्याणी. एवढं काय नाही, मी पहिल्यांदा बनवले म्हणून अच्छा जर नेक्स्ट टाइम आता समजलं ना पहिल्यांदा बनवल्यावर कसं होतं. ओ माय गॉड. नाही हां लाईटी खाली होते. तर आता ही बनवली आहे ना ती जरा मला गडबड झाली. मी यार काय करू, गडबड होते माझ्याकडून. केक बनवायला जाते तेव्हा पण गडबड होते, बिर्याणी बनवायला जाते तेव्हा पण गडबड होते. इट्स ओके. असं समजून खाऊ की चिकन भात केलाय, असं थोडी बिर्याणीच केली असेल. तसं पण याला खायचंच होतं बटर चिकन, पण मला ते येत नाही बटर चिकन हॉटेल टाईप. म्हणून मी बोलले की बिर्याणी बनवते, कारण ती जरा मग इझी अशी वाटत होती म्हणून बनवली. पण शेवटी झालीच त्याची गडबड. एनिवेज जाऊ दे आता, सगळं आता खायला येते, मला भूक लागली, भोजन करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके बाय.